होळी झाली आणि दुसऱ्या दिवशी झालं धुलीवंदन चालू. धुलीवंदन दिवशी सकाळी सकाळी महेश हे बघा 7 वाजून फक्त 5-1 मिनिट झाले असतील आणि महेश घरात आला बरं का. कलर घेऊन आला होता. मी इतकी घाबरले ना, पण त्याने थोडासाच कलर लावला आत्याला बी आणि मला पण. आणि थोड्या वेळाने मग मी प्रेमला बघायला गेले होते, कारण की प्रेम तिकडं आईकडे गेलेला होता आणि उगाच रडायचा म्हटलं म्हणून मी तिकडे गेले. तर महेशने तिकडनं सांगितलं आयुषला की मामी येत आहे तिकडनं बघ. ते इतके जोरात पळत आले ना आणि मी इतकी घाबरली त्यांना बघून. मी परत हे बघ सगळे माझ्या मागं सुटले होते पळत असते. आणि आयुषचं बघा तोंड कसं झालंय. आणि आयुष ते कलर मला लावायला आले. म्हटलं अहो थांबा, मला ओलं वगैरे काही करू नका. आणि ताईच्या घरी गेले ना, इतका राडा होता आणि त्यांनी ते म्हणत होते की खरकटं पाणी टाकलं एकमेकांच्या अंगावर भाजीचं. म्हटलं आणि प्रेमचं बघा एकदम मला असं वाटतं तो रडल, कारण की आता मागच्या वर्षी तो खूप रडला, ह्या वर्षी तो असं खेळायसारखं झालेलं आहे असं नाही का, की आता तो रडत नाही. थोडंफार मस्त त्याने डॉक्टर होते त्यामुळे तो मस्त एकमेकांच्या अंगावर पाणी वगैरे उडवत होता. पण जेव्हा मला सगळ्यांनी लावलं ना, तेव्हा तो खूप रडायला लागला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आई खाली येऊ नको, तुला सगळे कलर लावतील. जसं मोठं मुलं कसे बोलतात तसं तो माझे एकदम बोलत होता माझ्याशी. पण मीच त्यालाच बघण्यासाठी आले आणि मग आहे ना मावशी पण बाहेर आहे ना कपडे वगैरे धुवत होत्या. मग मी कलर घेऊन गेले आणि डॉक्टर मागून व्हिडिओ काढत होते. मग त्यांनाच आधी कलर लावला आणि केस आहे ना मी आधी ना हे बांधलेलं होतं वरती आंबाडा आणि तोच सुटून गेला माझा. त्याच्यामुळे केस सगळे मोकळे झाले आणि जास्त शक्यतो राहतच नाही बरं का. जर आपण काही बांधलं असेल तरच मग वेणी वगैरे घातली तरच ते राहता नीट, नाही तर मग माझे केस लगे सारखे सारखे सुटताच. आणि सगळ्यांना कलर वगैरे लावून झाला. ताई बघा किती रंगलेलं आहे आणि माझी पण हालत एकदम बेकार झाली. ते हे बघा आज अजिबात ओळखायला येणार नाही असे आमचे चेहरे झालेले होते. आणि हे सगळ्यांना आम्ही ना 11 वाजेच्या अगोदरच खेळणं चालू होतं बरं का आमचं आलं. आणि भैया पण निघून गेले होते लॅबला, त्यामुळे ते नव्हते घरी. आणि आमचंच खेळायचं चालू झालं. नंतर आयुषला पकडलं डॉक्टरनी आणि मी खूप कलर लावला. आयुषला लावताना नितीनला पण लावायला लागले. तेवढ्यात ताईंनी मला पकडलं आणि इतका कलर लावला ना, आणि तो सगळा ऑर्गॅनिक होता त्यामुळे ना तो निघून पण जाणार होता. आणि हे सगळं पाणी मला बकेट आणि डॉक्टरने डायरेक्ट माझ्या अंगावर बकेट टाकलेली ताईच्या घरी, त्यामुळे सगळी ओली झाले होते मी. आणि हे सगळं ऑर्गॅनिक कलर होता आणि डॉक्टरने टाकलं म्हणे की याच्या अंगावर पाणी टाकलं सगळा कलर निघून गेला. कॉलनीतलेच मुलं होते हे सगळे. आर्यनचं पण एकदम मस्त दिसत होते ते पण, त्यांच्या अंगावर तर काय म्हणे खरकटच पाणी टाकलं होतं. कारण की भाजीचं वगैरे कसलं तरी असं काही पण गावाकडं तर काही पण चिखल वगैरे सगळंच फेकता बरं का. आणि घरी आलो आणि सगळे गरम पाणी, तुम्ही काय बोलले मुलींना की मी तुमच्या अंगावर गरम पाणी टाकतो, तुम्ही इथंच थांबा. मस्त एकदम छान गरम पाणी टाकत. आधी गरम पाण्याची बकेट भरून आणली आणि ती संपली. ते बोलले की आता थांबा इथंच, मी अजून एक बकेट भरून आणतो. आणि नंतर आणली ती थंड पाण्याची बकेट होती, त्यांच्या अंगावर टाकली आणि ते लगेच पळाल्या तिथून. त्यांना समजलं की डॉक्टरने गेम केला आपला आता. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.